सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे। रोज लाखो भाविक गंगा नदीमध्ये शाही स्नान करतात। त्यामुळे गंगा नदीच्या शुद्धीकरणासंदर्भात देखील चर्चा सुरू झाली आहे। मात्र आता गंगा नदीच्या पाण्याचे एक विलक्षण वैशिष्ट्य असल्याचं समोर आलेलं आहे। ज्या गंगा नदीचं पाणी आपोआप शुद्ध होत असल्याचं बोललं जातंय। नेमकं हे रहस्य काय आहे पाहूयात। प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर महाकुंभ सुरू असून कोट्यवधी भारतीय गंगेत पवित्र स्नान करताय। अशातच गंगा नदीच्या पाण्याचा दर्जा आणि प्रदूषणाचा मुद्दा वारंवार चर्चेत येतोय। मात्र गंगा नदीच्या पाण्यामध्ये काही खास गुण असून त्यामुळे गंगेचं पाणी स्वतःहून शुद्ध आणि स्वच्छ करण्याची क्षमता ठेवतं। आणि हे एखाद्या धार्मिक संघटनेचं मत नाही, तर हे पर्यावरण क्षेत्रात देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरीच्या संशोधनात हे समोर आलंय। गंगेच्या पाण्याच्या संशोधनाचे 3 टप्पे आहेत, ते आपण पाहूयात। पहिला टप्पा आहे गौमुख ते हरिद्वार, टप्पा दुसरा आहे तो हरिद्वार ते पटना, तिसरा टप्पा पटना ते जाफरनगर। निरीच्या वैज्ञानिकांनी पहिल्या टप्प्यात गंगेच्या गौमुख ते टिहरी धरण दरम्यान संशोधन केलंय। मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण आणि सांडपाणी मिसळलं जात असताना देखील गंगा नदीचं पाणी कधीही खराब का होत नाही, या प्रश्नाचं उत्तर भारतासह देश विदेशातील वैज्ञानिक शोधत होते। गंगा नदीचं पाणी अनेक वर्ष ठेवल्यानंतर देखील खराब होत नाही असा समज आहे। त्यामागील कारण काय असू शकतं याचाही वैज्ञानिक शोध घेत होते। तसंच गंगेत दरवर्षी विविध धार्मिक प्रसंगी कोट्यवधी लोक स्नान करतात, तरीही गंगा नदीतून कोणतीही रोगराई किंवा साथीचे रोग पसरत नाहीत। या सर्व रहस्यांचा उलगडा नागपुरातील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थातच निरीमधील वैज्ञानिकांनी केला है। हमारी स्टडी में निकला है कि जहाँ जहाँ गंगा अविरल रहती है वहाँ पे गंगा जी के पानी को सेडिमेंट से खेलने का मौका मिलता है, एक प्राकृतिक मौका मिलता है। उसके कारण गंगा का पानी खुद को शुद्ध रखने में वो सक्षम है। अगर वो कहीं दूषित भी हो जाए तो भी वो आगे चल के अविरलता के कारण खुद को शुद्ध कर लेता है। पर जहाँ उसकी अविरलता पे रोक आ जाता है वहाँ गंगा जी का पानी खराब दिखता है। या गंगा जलात बॅक्टेरियोफेज नावाचे जीवाणू असतात, जे पाणी खराब होण्यापासून वाचवतात। हे बॅक्टेरियोफेज गंगेच्या उगम स्थानापासून वृषिकेश पर्यंतच्या प्रवाहामध्ये आढळले आहेत। बॅक्टेरियोफेज अतिशय सूक्ष्म असतात आणि ते डोळ्यांनी पाहता येत नाही, पण हे पाणी प्रदूषित करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात आणि म्हणून हे पाणी एवढं शुद्ध आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर।